वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील दरोडा इथल्या दिलीप पोहणे यांना सोयाबीनचं एकरी 20 क्विंटल उत्पादन मिळाले। रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर करून त्यांनी तुरीमध्ये सोयाबीनचं आंतरपीक घेतलंय। एकरी 12 किलो बियाण्यांचा वापर करून पोहणे यांना 20 क्विंटलचं उत्पादन मिळालंय। हैदराबाद हिंगणघाट महामार्गावरील दरोडा गावातील दिलीप पोहणे यांनी यंदा 2 एकरामध्ये सोयाबीन अधिक तुरीचं पीक घेतलंय। पोहणे यांनी रुंद सरी वरंबा पद्धतीचा वापर करून 3 जुलै रोजी लागवड केली आहे। टोकण पद्धतीचा अवलंब केल्यानं एकरी 12 किलो बियाणं लागलंय। पोहणे यांनी JS 335 आणि फुले अग्रणी सोयाबीनची लागवड केली आहे। बेडवर लागवड केल्यानं निंदणाचीही गरज पडली नाही। बेडवर सोयाबीनची लागवड केल्यानं पोहणे यांना एकरी 20 क्विंटल पर्यंत सोयाबीनचं उत्पादन मिळालंय। सोयाबीनच्या लागवडीसाठी आम्ही ही फुले अग्रणी ही जात वापरली आहे आणि राहुरी कृषी विद्यापीठाची देशमुख सरांनी काढलेले जे वाहन आहे तो आम्ही शेतकऱ्याकडून मागितला आणि तो टोकन पद्धतीने इथे लागवड केली आहे। या शेतामध्ये मी तूर आणि सोयाबीन हे आंतरपीक आणि प्रमुख पीक हे तूर आहे। तुरीचं 8 बाय 1.5चं अंतर आहे आणि सोयाबीनचं 1.5 बाय 6 इंचावर प्रत्येक झाड आहे आणि 4-4 फुटाचे बेड फाडले आहे। 4-4 फुटाचे बेड फाडल्यानंतर एक बेड तुरीचा आहे, दुसरं बेड सोयाबीनचं आहे, त्याच्यानंतर तूर, म्हणजे एकूण 4 फुटाचे बेड फाडल्यानंतर 4 फुटाच्या बेडमध्ये 3 फुटाचा जो पेस मिळाला मला, त्याच्यामध्ये 3 लाईनी मी सोयाबीनच्या टाकलेल्या आहे। त्या सोयाबीनच्या लाईनीमध्ये प्रत्येक ठिकाणी एक 3-4 दाण्याचं टोकन पद्धतीने ती लागवड केलेली आहे। त्या लागवडीसाठी मला या तूर प्लस सोयाबीनसाठी हे 2 एकर क्षेत्र आहे। 2 एकर क्षेत्रापैकी 1 एकर क्षेत्र हे सोयाबीनचं आहे। सोयाबीनच्या क्षेत्रासाठी एकूण 12 किलो सोयाबीन लागलेला आहे येथे। त्याचा एकूण 12 किलोचा जो खर्च येतो तो साधारण एक 100 रुपये किलोप्रमाणे 1200 रुपये आहे। पोहणे यांनी फुले अग्रणी जातीच्या वाणासोबत नेहमीची पारंपरिक JS 335 सोयाबीन जातीचं वाण सुद्धा लावलंय। JS वाणाला 100 शेंगा लागल्या आहेत, तर फुले अग्रणी या जातीच्या सोयाबीनला 200 शेंगा लागल्या आहेत। पुढील हंगामात कृषी विभागही फुले अग्रणी सोयाबीनचा प्रचार आणि प्रसार करणार आहे। आणि हे जे आहे पारंपरिक JS 335 म्हणून जी जात आहे ती शेतकरी घेतात। याच्या जातीचं यावर्षी चांगला उतारा राहिलेला आहे। मागच्या वर्षी सगळं सोयाबीन गेलं होतं, पण यावर्षी देखील JS 335चे जे काय आहे ते फुले अग्रणीच्या तुलनेत कमी शेंगा आहेत, परंतु चांगला एक उत्पन्नाची राहील असं दिसतंय। या दोन्ही जातीमध्ये फुले अग्रणी ही नक्कीच जास्त आहे, जवळपास ही 1 फुटापर्यंत आहे, तर ही 2 फुटापर्यंत वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं नंबर ऑफ शेंगा ज्या काय 250, 300, 350 पर्यंत शेंगा या जातीला दिसून आल्या एका झाडाला। आणि आपण पाहिलं की ॲग्रोवनच्या माध्यमातून यावर्षी बऱ्याच ठिकाणी फुले अग्रणीचे जसे रिझल्ट आलेत तसेच आपले हिंगणघाट तालुक्यातले रिझल्ट दिसत आहेत आणि निश्चितपणे याचं उत्पन्न वाढेल। पुढच्या वर्षी आपण या बियाण्याचा जास्तीत जास्त प्रचार शेतकऱ्यामध्ये करू आणि आपल्या प्रयोगामध्ये काही प्रात्यक्षिकामध्ये देखील ही फुले अग्रणी निश्चितपणे आपण घेणार आहोत। ऑक्टोबरमध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस आला, त्याच्या अगोदर जुलैमध्ये आला, त्याचा जो काही वाईट परिणाम जो झाला, तर हा जे BBF रुंद सरी वरंबाची पद्धतीने यांनी जी लागवड केली त्यामुळे त्याचा परिणाम या शेताला आपल्याला मुळीच दिसून येत नाही। आज जवळपास ते 250 पासून तर 350 पर्यंत शेंगासुद्धा आपल्याला फुले अग्रणी दिसून राहिले आहे। तर शेतकऱ्यांनी ह्याचं अनुकरण करणं जरुरीचं आहे। कुठलंही एक पीक न लावता आंतरपीक जर कोणचंही घेतलं तरी एका पिकाला एखाद्या वेळेस कुठला फटका बसला तर दुसरं पीक सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी नक्कीच देऊन जातं। पोहणे यांना शेतीच्या कामात त्यांच्या पत्नीचीही मदत मिळते। तुरीत सोयाबीनचं आंतरपीक घेतल्यानं खत, पाणी आणि औषधात बचत झाली आहे। तसंच तुरीचा उत्पादन खर्च सोयाबीनमधून निघाल्यानं पोहणे यांच्या पत्नीनं समाधान व्यक्त केलंय। बेड पद्धतीवर लावून आहे, 3 ठिकाणी टोबणं केलेलं आहे। बाकी शेतकऱ्यांचं पेरणीचं असते आणि त्या टोबण असल्यामुळे त्या झाडाला जास्तीत जास्त शेंगा येत असते आणि जास्तीत जास्त फायदा होतो। तो खर्च भागविण्यासाठी सोयाबीन मधामध्ये टाकले आणि जे फवारे आपण तुरीवर मारले तेच फवारे आपण सोयाबीनवर पण मारले आणि त्यातला खर्च यातही निघून गेला आणि सोयाबीनमधून जेवढा फायदा मिळाला तेवढा तुरीला पुन्हा परत लावण्यासाठी आणि आर्थिक परिस्थितीसाठी सुद्धा तो लागला। राज्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करतात।
मात्र त्यांना एकरी 7 ते 8 क्विंटल उत्पादन मिळतं. तसंच आंतरपीक नसल्यानं खर्चही मोठा येतो. त्याऐवजी पोहणे यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनीही सरी वरंब्यावर तुरीमध्ये सोयाबीनचं आंतरपीक घेतल्यास बियाणंही कमी लागतं, तसंच उत्पादनही मोठ्या प्रमाणात मिळतं. सुरेंद्र रामटेके, साम टीव्ही, वर्धा.